मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असूनही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मराठी भाषेचा वापर होताना दिसून येत नाही। गुढीपाडव्याच्या मनसेच्या सभेतून राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन करत ज्या ठिकाणी मराठीचा वापर होत नसेल त्या ठिकाणी जाऊन समज देण्याचे आदेश दिले। महाराष्ट्रात मनसैनिक मराठीच्या भाषेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात कन्नडिगांचे मराठी माणसावर होत असलेले अत्याचार पाहता महाराष्ट्रात सुरू असलेल्या कर्नाटक बँकेत मनसैनिकांनी घुसत बँकेत मराठी फलक नसल्याचं आक्रमक झाले। 5 दिवसात यात बदल झाला नाही तर मनसे स्टाईलने दणका देऊ असा थेट इशारा बँकेच्या अधिकाऱ्यांना मनसैनिकांनी दिला। आज मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। आणि 3 दिवसाच्या आत बोलले आम्ही त्यांना 1 आठवडा देतोय। 1 आठवड्याच्या ते सगळं आहे की एक साइड मराठी असली पाहिजे आणि हे कांबळी आहे त्यांचा हे आपले जे शाखा प्रबंधक आहेत प्रमुख त्यांचं नाव कांबळे हे मराठी आहे म्हणून आम्ही यांना विनंती केली तुमच्यापासून सुरुवात करा। तुम्ही मराठी आहात महाराष्ट्रातल्या कुठे तरी मराठी दिसलं पाहिजे तर त्यांनी हात बोर्ड आम्ही काढायला हाताच्या आता लावणार नाही परंतु हे जे बोर्ड आहे ह्याच्यामध्ये पण एक साइड मराठी असली पाहिजे ते त्यांनी मान्य केले। तुम्हीच सांगा तुम्ही मान्य केले त्याप्रमाणे आम्ही ते नक्कीच करूया। कधीपर्यंत हे सरांनी आठवड्याची मुदत दिली आहे त्या आठवड्याच्या मुदतीमध्ये आम्ही ते करायचा प्रयत्न करू 100%। प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन खोपट परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाचं नियोजन श्री सचिन भोसले यांच्या पुढाकाराने करण्यात आलं आहे। त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी गेल्या 4 वर्षांपासून चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। श्री सचिन मारुती भोसले हे स्वतः व्यक्तिशः या ठिकाणी लक्ष देत असतात। काल या ठिकाणी सुहासिनी ग्रुपच्या वतीने भोंडल्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमात उपस्थित होते। यावेळेस सुहासिनी ग्रुपच्या सुरेखा नायक सविता हंडे यांच्या उपस्थितीत प्रभागातील असंख्य महिलांनी भोंडल्याचा आनंद लुटला। यावेळेस भव्य प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्रोत्सवाला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, परिवहन सभेचे माजी सभापती विलास जोशी तसंच खासदार श्री नरेश मस्के यांच्या कुटुंबियांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं। चैत्र नवरात्रोत्सव हा सन्माननीय स्वर्गवासी राम हेगडे साहेब यांनी चालू केलेला गेले 24 वर्ष झाला हा उत्सव चालू आहे। कोविडच्या नंतर खूप चांगल्या प्रमाणात आणखीन चालू झालेला आहे। आज जर बघितलं तर भोंडला हा कार्यक्रम महिलांचा ठेवलेला आहे। रोज महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत। सगळ्या समाजातली लोक येत आहेत, सहभाग घेत आहेत आणि आनंद लुटत आहेत। वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यामध्ये लोकांना काहीतरी एक जी आपली ईश्वर सेवा आहे त्याच्याबरोबर काहीतरी आम्हालाही अन्न सेवा नंतर शारीरिक सेवा तसंच मेडिकल सेवा देता यावी म्हणून आम्ही ते इथे कॅम्प ठेवलेला आहे, शिबिर ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तपासण्या आहेत, रक्तदान शिबिर आहे किंवा रक्त तपासणी आहे, आपला BP तपासणी आहे, जे काय त्यांचे डोळे तपासणी आहे। नेत्र डोळे तपासणीला आम्ही त्यांना चष्म्यांची फ्रेम मोफत देतोय आणि जी काही बाकी काचेची रक्कम आहे ती पण अर्ध्या रकमेमध्ये देतोय। धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्याच्या कोपरी परिसरात संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा
चैत्र नवरात्रोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं आहे. नवसाला पावणारी आणि भक्ताच्या हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असून 9 दिवस चालणाऱ्या या नवरात्रोत्सवात ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक आणि भक्त देवीच्या दर्शनार्थ येत आहेत. सर्व पक्षाचे राजकीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत आहेत. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे देखील देवीच्या या मंडपामध्ये उपस्थित असतात. या कार्यक्रमाला काल अत्यंत आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मंगेशकरांचे देणे या शीर्षकाखाली लता दीदी, आशा दीदी आणि कुटुंबाची सांगीतिक सफर सादर करण्यात आली. या कार्यक्रमात एकाहून एक सुंदर गीतं पेश करण्यात आली. या कार्यक्रमाला सौ लता एकनाथ शिंदे, प्रकाश शिंदे, राहुल लोंढे, JB भोर, महेश गायकवाड, माजी नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते. निरोगी आरोग्यासाठी हे महायज्ञ, महाचंडी यज्ञ इथे आयोजित केला. हा करण्याचा उद्देश एवढाच होता शिंदे साहेबांचा की इथल्या नागरिकांना, माझ्या मतदारांना, आपल्या शिवसेनेला चांगलं निरोगी आरोग्य लागो, त्याच्यामध्ये भरभराटी येवो आणि उत्तम आरोग्य सगळ्यांचं राहावं याकरता या उत्सवाची दिघे साहेबांच्या नंतर उत्सवाची पूर्ण जबाबदारी शिंदे साहेबांनी केली. आणि या उत्सवामध्ये आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तन मन धन स्वतःहून पुढाकार घेतात. हे देवीचं 13वं वर्ष आहे. 13 वर्ष सातत्याने सर्व इथे कार्यकर्ते वगैरे इथे देवीची सेवा करत असतात. मी खरं तर खूप आभार मानेल साहेबांचे की हा कार्यक्रम कोपरीकरांसाठी कोपरीमध्ये साहेबांनी आयोजित केला. देवीचे 13वं वर्ष आहे. 13 वर्ष साहेबांनी वेगवेगळे कार्यक्रम इथे आयोजित केले. पहले तो सबको नमस्ते, दिल से दुआ है सबके लिए, दिल से आशीर्वाद. क्योंकि हम लोग देखो बचपन से इग्नोर, हम लोग ना प्यार मांगते हैं और कुछ नहीं. हम लोग को पैसा का इम्पोर्टेंट नहीं है. कोई मुझे दिल से पुकारे मैं आ जाती हूँ. और सर से मिलना, सर की वाइफ से मिलना मेरा एक सपना था. जैसे रीना मैम मुझे बहुत मानते हैं और बहुत रिस्पेक्ट करते हैं. देखो इतने सालों में मुझे कोई पूछने वाला नहीं है. रीना दी हमेशा मुझे याद करते हैं. सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र. आणि तुम्ही पाहू शकता, आम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही बघताय की दरवर्षीप्रमाणे म्हणजे यंदाचा हा 14वा वर्ष आहे. आणि 14व्या वर्षातनं म्हणजे मला वाटतं की दरवर्षी भाईंनी म्हणजे आपले शिंदे साहेबांनी, आपले लाडके उपमुख्यमंत्री यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली आम्ही जेही कार्यक्रम इथं राबवतोय, आज त्यांच्या आदेशानुसार इथं जेही कार्यक्रम तुम्ही बघू शकता की वाढतायत, त्याप्रमाणे भक्तांचं देखील प्रोत्साहन वाढतंय. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी
नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी आतकोली क्षेपणभूमीची बुधवारी पाहणी केली। क्षेपणभूमीच्या संरक्षक भिंतीलगत उभे राहणारे बांबूचं वन स्थानिक नागरिकांना दुर्गंधी तसेच कचरा वाहतुकीचा त्रास होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत। महापालिकेच्या आतकोनी क्षेपणभूमी आणि परिसराचा पर्यावरणपूर्वक विकास होणार आहे। या परिसरात बांबूचं वन आणि मध्यभागी विविध ठिकाणी हरित बेटे तयार केली जाणार आहेत अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे। रक्ताच्या एका पिशवीत रक्ताचं वर्गीकरण केल्यानंतर मिळणाऱ्या घटकांचं प्रमाण खूप कमी असतं। त्यामुळे अनेकदा रक्तातील प्लेटलेट्स, प्लाझ्मा हे घटक शोधण्यासाठी धावाधाव करावी लागत असली तरी आता सिव्हिल रुग्णालयात शरीरातून रक्तातील हवा तो घटक काढून घेण्याचं FAREC मशीन तैनात करण्यात आलं आहे। गरजेनुसार रक्तदात्याकडनं केवळ प्लेटलेट्स, प्लाझ्मा, लाल पेशी काढली जाणार आहे। त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, गर्भवती महिला आदींसाठी लागणाऱ्या प्लेटलेट्स मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक यापुढे कमी होणार आहे। आपल्याकडे डिलिव्हरी झालेल्या महिला असतील, त्याचं सिजर झाल्यानंतर किंवा डिलिव्हरीमध्ये जे कॉम्प्लिकेशन DIC म्हणून आहे त्या ह्या आजारामध्ये किंवा मग अशा डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस किंवा कुठले बरेच आजार असतात त्याच्यामध्ये प्लेटलेट काउंट कमी होतात आणि यांना खूप जास्त प्लेटलेट द्यावं लागतं आणि मग एक 9-9 हजारचे प्लेटलेट एखादा पेशंटला कधी 40 डोनेशन्स प्लेटलेट डोनेट आम्हाला द्यावं लागतात। त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप कॉस्टली पण असतात। ती धडपड आमच्या सिव्हिल हॉस्पिटलची होती आणि आम्ही अतिशय सुंदर ब्लड बँक ठाण्यामध्ये जेव्हा टेम्पररी मेंटल हॉस्पिटल कॅम्पसमध्ये केलेलं आहे तिकडे FAREC मशीन जी आहे की ती प्लेटलेट आम्ही डायरेक्टली पेशंटच्या जसं ब्लड डोनेशनमधनं आपण ब्लड घेतो तसं आम्ही प्लेटलेट डोनरकडनं प्लेटलेट फक्त घेतो आणि ही प्लेटलेट डोनेशन आम्ही सिंगल SDB म्हणून त्याला सांगतात, ती 9,000 कॉस्ट असते आणि एक माणूस जसं ब्लड आपण 3 महिन्यातनं एकदा डोनेट करू शकतो, प्लेटलेट आपण आठवड्यातून 2 वेळा डोनेट करू शकतो।